आखाती देश अथवा अमेरिकेप्रमाणे आपल्या देशातही बिबट्याला आणि वाघाला पाळीव प्राणी म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी वनमंत्र्यांना केली असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले। जर बाबा आमटे आणि त्यांची संस्था वन्य प्राण्यांचा लहानपणापासून सांभाळ करू शकते तर इतरही इच्छुक करू शकतील असंही ते म्हणाले। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये बिबट्याचा विषय ज्या पद्धतीनं तुम्ही पाहत आहे की बिबट्याचा विषय सगळीकडे सुरू आहे। अधिवेशनामध्ये अर्धा विषय जर पाहिला तर बिबट्याचाच विषय आहे, मीडियामध्ये बिबट्याचा विषय आहे आणि मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजूला पोरा असो मेलघाट असो पूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये जे बिबटे येतात, नागपूरमध्ये येतात, मुंबईमध्ये येतात, तर बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे। या संदर्भात मी स्वतः वनमंत्र्यांची गणेश नाईक साहेबांची आज भेट घेतली की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं बाबा आमटेंनी आपल्या वनामध्ये बिबटे पोसून ठेवलेले आहे, अनेक ठिकाणी प्रायव्हेट वनामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं पालनपोषण सुरू आहे। ज्या ठिकाणी वनताराच्या माध्यमातून अंबानी परिवाराने अनेक प्राण्यांना संरक्षण दिलेलं आहे। आज तुम्ही घराघरामध्ये जर पाहिलं, देशातून परदेशातून मोठमोठ्या प्रकारचे कुत्रे, जे खतरनाक जातीचे कुत्रे आपण घरामध्ये पोसतो, त्यापेक्षा जर बिबट्याचं लहानपणापासून पालनपोषण केलं तर मला असं वाटते बिबटेसुद्धा सुरक्षित राहतील, माणसंसुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणात हे नसबंदी वगैरे करायची गरज पडणार नाही। अशा प्रकारचा सल्ला आणि विनंती मी वनमंत्र्याला दिलेली आहे। तर प्रत्येक जिल्ह्यात वनतारासारखे केंद्र स्थापन व्हावे जेणेकरून प्रत्येक प्राण्याची योग्य ती काळजी घेतल्या जाईल। देशभरातील उद्योजक यासाठी पुढे येतील असंही रवी राणा म्हणाले। नाही, वनतारा योजना जी आहे, ज्याप्रमाणे अंबानी कुटुंबांनी कोल्हापूरची हत्ती तिला सुरक्षित वनतारामध्ये नेऊन ठेवलं होतं मध्ये, त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी बिबटे शहरामध्ये येत आहे, अंबानी कुटुंबांनाही मला आनंद अंबानीला विनंती करतो, मी अनेक अडाणी परिवार आहे त्यांनाही विनंती करतो, गौतम अडाणींना, जेवढे उद्योगपती काही मुंबईमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, त्यांनी पुढे येऊन वनतारासारखं प्रत्येक जिल्ह्यामध्ये झू जर तयार केलं, स्वतः पुढे येऊन जर आले तर सरकारने त्यांना सरळ हाताने मदत केली पाहिजे, त्यांना मान्यता दिल्या पाहिजे आणि उद्योगपतीच्या माध्यमातून वनतारासारखे मोठे झू प्रत्येक जिल्ह्यामध्ये डेव्हलप केले पाहिजे अशी सरकारला मी आपल्या माध्यमातून विनंती करतो।